महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस ठरत असल्याचं चित्र दाओस येथे पाहायला मिळत आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी तब्बल 14,50,000 कोटी रुपयांचे 19 सामंजस्य करार झाले असून यामुळे राज्यात 15 लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. हरित ऊर्जा, IT, डेटा सेंटर्स, EV, लॉजिस्टिक्स, पोलाद व अन्न प्रक्रिया, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. ही गुंतवणूक मुंबईसह पालघर, रत्नागिरी, गडचिरोली आणि अहिल्यानगर या भागांमध्ये होणार असून औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हा विश्वासार्ह आणि दीर्घकाळाचा भागीदार असून भारताच्या भविष्याचं पॉवर हाऊस म्हणून जगाला साथ घालत आहेत. गुंतवणूकदारांना वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी वॉर रूममध्ये सतत पाठपुरावा केला जाणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पुढील 2 दिवसात AI, क्वांटम कॉम्प्युटिंग, फिनटेक आणि जहाज बांधणी क्षेत्रातही आणखी करार होण्याची शक्यता आहे. We are here just to tell everybody the Maharashtra story and just to tell them that in India, Maharashtra is the best place to live. Normally in India, we have seen that in most of the states, 35% of the MOUs which normally we undergo, they are rectified. But in case of Maharashtra, it is more than 55% to 60%. But in case of the MOUs which we actually did in Davos, it is more than 75%, which are been actually acted upon.